मित्रांनो, तुमच्यामध्ये जर कोणाला 22.5-23 लाखामध्ये मोठा 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि स्टेशनसुद्धा जवळपास हवा असेल तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे। आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट दीपाली पार्क या एरियामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या सीनमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर आपल्याला बिल्डिंग खाली कार पार्किंग आणि बाईक पार्क करण्यासाठी बरीचशी जागा आहे। बिल्डिंग 7 माळ्याची आहे आणि फ्लॅट 4थ्या माळ्यावरती असणार आहे। चला तर पुढे अजून माहिती घेऊयात, त्यानंतर ॲक्च्युअल फ्लॅट पाहूयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। हा फ्लॅट मित्रांनो बजेट फ्रेंडली सुद्धा असणार आहे, त्याचबरोबर स्टेशन पासून 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला सुद्धा असणार आहे। सुरुवातीला मी बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज सुद्धा आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामध्ये। मोहन ग्रीनवुड या बिल्डिंगच्या बाजूलाच ही आनंदी नावाची आपली बिल्डिंग असणार आहे। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावरती हा तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेला आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 450 स्क्वेअर फूट आहे। याच्यामध्ये लिव्हिंग रूम, बेडरूम आणि किचन याच्यामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी 4-4 फुटाच्या बाल्कनी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुमचा बजेट जर 22.5 लाखाचा असेल, नॉन निगोशिएबल आहे मित्रांनो, आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे, तर नक्कीच मित्रांनो मला तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी कॉल करू शकता। तर मला कॉल करा, राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याकडे होम लोन सुद्धा करून दिलं जातं, त्यामुळे तुम्ही मला होम लोन साठी सुद्धा कॉल करू शकता। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करायला येऊ शकता। बाकी होम लोन वगैरे कसं करायचंय हे व्हिडिओच्या एंडिंगला सांगतो। चला आता फ्लॅट फायनली मित्रांनो, आता रूम पाहण्यासाठी आपण 4थ्या माळ्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी जर स्ट्रेट तुम्ही पाहायला गेलात तर इकडे आपली लिफ्ट असणार आहे आणि प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 6 रूम पाहायला मिळणार आहेत। सो पॅसेज पाहू शकता, खूप मोठा असा पॅसेज आहे। लगेच आता आपण आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। सगळ्यात आधी इथे जर पाहायला गेलं तर सेफ्टी डोर आपल्याला लावलेला आहे आणि रूम मध्ये एंट्री केल्यानंतर पाहू शकता रूम मध्ये उजेड तर खूपच आहे। सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये 4 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे। आपण पाहून घेऊयात। हे बघा, 4 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे आणि फ्रंट व्ह्यू असणार आहे, मेन रोड आहे खाली। बाकी आपण तुम्हाला ग्रिल वगैरे इथे लावून दिलेले आहेत। मांजर्ली परिसर तुम्ही पाहू शकता। समोरची ही जी बिल्डिंग दिसत आहे ही मोहन ग्रीनवुड्स बिल्डिंग आहे। इकडे प्राप्ती हेरिटेज समोर आहे आणि हा मेन रोड आहे खाली, तुम्ही पाहू शकता। एकदम रोड टच बिल्डिंग आहे आणि स्टेशन मला वाटतं जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे। लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला 4 फुटाची बाल्कनी आहे, जसं की म्हटलं ग्रिल पण लावलेले आहेत। इथून जर लिव्हिंग रूम पाहायला गेला तर मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला पाहायला मिळतो। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आहे, तुम्ही पाहू शकता। आता लिव्हिंग रूम व्यवस्थित पाहायला गेलं तर लेफ्ट साईडला डिटेल म्हणायचं तर इकडे वॉलपेपर लावलेलं आहे, जसं की तुम्हाला माहित आहे, आणि वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये। 7 माळ्याची बिल्डिंग आहे। आता आपण या लिव्हिंग रूमची साईज जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर इथून जर स्ट्रेट गेलात तर असा 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। 14 बाय 9 फुटाचा आपल्याला इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि 4 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे। चला मग लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। आता जर मध्ये जर पाहायला गेलात तर इथे आपल्याला किचन आणि बाथरूमच्या मध्ये 3 फुटाचा एक स्पेस पाहायला मिळतो। इथून काही गोष्टी जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्ट्रेट तिकडे बेडरूम असणार आहे, इकडे बाथरूम आहे, मग टॉयलेट आहे आणि या बाजूला तुम्हाला किचन असणार आहे। पुढे जाऊयात। लेफ्ट साईडला सगळ्यात आधी आपल्याला इथे पाहायला गेला तर बाथरूम पाहायला मिळतो। सगळ्यात आधी बाहेर बघायला गेलात तर इथे बेसिंगची प्लेसमेंट आहे आणि आपलं बाथरूम आहे। बाथरूमची साईज सुद्धा पाहू शकता, डिसेंट साईज आहे आणि पूर्णच टाइल्स वगैरे लावलेले आहेत। साईज अशी जर याची हाईट पाहायला गेलं तर 6 फूट आहे आणि वरती पाण्यासाठी टाकी सुद्धा लावलेली आहे। याच्याच अपोजिट इकडे आपल्याला एक मोठ्या साईजचा किचन पण पाहायला मिळतो। किचनची साईज चेकआउट करा मित्रांनो, किचन किती मोठा तुम्हाला इथे पाहायला मिळतोय आणि किचन मध्ये सुद्धा 4 फुटाची बाल्कनी आहे, जसे की तुम्ही इथे आता पाहू शकता। मेन म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ग्रिल वगैरे लावण्याचा वेगळा खर्च काही करायला लागणार नाही, कारण आपण तुम्हाला ग्रिल वगैरे सगळे इथे लावूनच दिलेले आहे। सो पाहू शकता, चांगले स्ट्रॉंग असे ग्रिल लावलेले आहेत। वरती पाण्याची टाकी सुद्धा अजून एक लावलेली आहे आणि इथे सुद्धा 4 फुटाची बाल्कनी। आता स्टेशन जर चेकआउट करायचं मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर इथे मी थोडं झूम करून दाखवतो। हा जो मित्रांनो समोरचा जो पॉइंट करतो तो जो टावर आहे तो स्टेशन आहे मित्रांनो इथून। बाकी रस्ता तुम्हाला इकडून सुद्धा चालत जाऊ शकता आणि इकडून सुद्धा जाऊ शकता। बाजूचा परिसर चांगला डेव्हलप झालेला आहे। सो किचन पुन्हा एकदा या अँगलने पाहून घेऊयात। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हे बघा, इथे एकच प्लॅटफॉर्म आहे, वरती पोटमाळा सुद्धा आहे। चला तर पुढे जाऊयात। या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1000 रुपये पर मंथ आहे, जास्त मेंटेनन्स नाहीये। आणि इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो। लगेच आपल्या बेडरूम मध्ये जाऊयात। सो आता आपण बेडरूम मध्ये आलेलो आहोत। बेडरूमची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप चांगली साईज आहे। आपण तिकडून आलो होतो, तिकडे लिव्हिंग रूम होता आणि या बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित दाखवतो पुन्हा एकदा।
सगळ्यात ज्या बाल्कन्या आहेत त्या आपल्या मेन रोडकडच्या आहेत, त्यामुळे घरामध्ये उजेड भरपूर आहे. सो नक्कीच मित्रांनो, तुमचं बजेट जर 23-24 लाखाचा असेल तर या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. आस्किंग प्राइस जी असणार याची 22.5 लाख असणार आहे. रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे. आता मित्रांनो, इथून तुम्ही जर स्ट्रेट गेलात तर असा 12 फुटाचा आहे मित्रांनो, आणि आडवा पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे. 12 बाय 9 फुटाचा हा मोठा बेडरूम सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतो. आता आपण बाहेर जाऊयात. हा जर रूम तुम्ही रेंटलला दिलात तर साधारण मित्रांनो रेंट सुद्धा तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये मिळणार आहे. स्टेशन जवळ आहे त्यामुळे इकडे रेंट सुद्धा तुम्हाला चांगला पाहायला मिळणार आहे. चला आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे होम लोन बद्दल माहिती. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या 1 BHK फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येत आहे. मला लवकरात लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे जर 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता. कसं ते मी तुम्हाला आता सांगतो. मित्रांनो, तुम्हाला जर सॅलरी जर 35 ते 40 हजार रुपये असेल आणि तुमच्याकडे 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा हा 1 BHK फ्लॅट मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर मला कॉल करा आणि नक्कीच बदलापूरमध्ये आपल्या स्वप्नातलं बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट खरेदी करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.